नमस्कार, मी हर्ष दुधे तुमच्या सर्वांचं आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो, ज्याचं नाव आहे जर्नलिस्ट हर्ष दुधे. आणि या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला विविध प्रकारच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचं काम करत असतो. उद्देश एकच आहे, प्रामाणिक आहे, तो म्हणजे विद्यार्थ्यांचा प्रवेश चांगल्या कॉलेजमध्ये झाला पाहिजे, त्यांचं करिअर चांगलं झालं पाहिजे, त्यांना चांगलं शिक्षण मिळून कुठेतरी चांगल्या रोजगाराच्या संधी मिळायला पाहिजे आणि त्यांच्या स्वप्नांचं चीज झालं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमी पैशात, कमी शुल्कात त्यांचं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे, पालकांचे पैसे वाचले पाहिजे आणि योग्य माहिती त्यांच्यापर्यंत ह्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेचा जो काळ असतो, सगळ्या इंटरनेटच्या व्हॉट्सअपवर येणाऱ्या विविध लिंक याच्यामध्ये तुम्हाला योग्य आणि खरी माहिती मिळावी म्हणून मी हे चॅनल सुरू केलं आहे. त्याच्यामुळं या चॅनलवर मी शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, सीईटी सेलच्या परीक्षा, कॅप राऊंड, शिष्यवृत्तींची माहिती, शिष्यवृत्तीचा अर्ज कसा भरायचा, तुमचा MUHS ची माहिती, MUHS परीक्षा, विविध विद्यापीठांची माहिती, नेट सेट सगळी माहिती मी देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे चॅनलचा अपडेट राहण्यासाठी आणि शैक्षणिक दृष्ट्या अपडेट राहण्यासाठी, माहिती अपडेट राहण्यासाठी तुम्ही आवर्जून या चॅनलला आवर्जून व्हिजिट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर तुम्ही कराल, एवढीच मी तुम्हाला विनंती करणार आहे. आणि आपल्या जवळचे जे मित्रमैत्रिणी आहेत, जे सगळे आजूबाजूचे मित्र आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, कारण हा सगळा तुमच्यासाठी आहे, तुमच्यासाठी केलेली खटाटोप आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला BSc नर्सिंग बाबत सांगणार आहे. गेल्या काही 3 दिवसाआधी मी एक व्हिडिओ केला होता, काढून बघायचा व्हिडिओ. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की रजिस्ट्रेशन सुरू होईल, सुरू झालं. त्याच्यात तारीख काय सांगितली होती ते तुम्ही बघून घ्या, त्याच्यानुसारच कारवाई झाली आहे. आणि याच्यामध्ये आता BSc नर्सिंग मध्ये पुढची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, कारण अनेक विद्यार्थी मला विचारायला लागले आहेत परत. आणि गेल्या फक्त थोडी माहिती सांगतो. 2 वर्ष मी जी माहिती सांगितली ना, त्याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना, पालकांना झाला, त्यांचे पैसे वाचलेत आणि त्यांना त्यांचा प्रवेश झाला. त्याच्यामुळं थोडी एक अपडेट ही द्यायची होती. तर BSc नर्सिंग बाबत अनेक विद्यार्थी मला म्हणतात की सर मला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का, गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का. आपण सर्वात प्रथम हे एक थोडी माहिती घेऊ BSc नर्सिंगची, की BSc नर्सिंगला गेल्या 3-4 वर्षात भरपूर डिमांड आली आहे. ती का आली आहे? हॉस्पिटल्स वाढतायत. कोरोनानंतर बेसिकली आरोग्य क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये सरकारचं लक्ष गेलं आहे आणि या क्षेत्राला एक मजबूत करायचं, सक्षम करायचं असं एक सर्वांनीच ठरवलं आहे. म्हणजे केंद्राने ठरवलं आहे, राज्यांनी ठरवलं आहे, विविध ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांनी ठरवलं आहे. त्याच्यामुळे ही जी सगळी केंद्राची, राज्याची आणि सामाजिक संस्थांची जी हॉस्पिटल्स आहेत, ट्रस्टची हॉस्पिटल्स आहेत, ती वाढतायत, मोठी होत आहेत आणि त्याच्यामध्ये सोयी सुविधा ह्या चांगल्या दर्जाच्या उपलब्ध होत आहेत. तर त्याच्यामध्ये चांगलं मनुष्यबळ आपल्याला आवश्यक आहे आणि चांगलं मनुष्यबळ हे BSc नर्सिंगच्या माध्यमातून तिथे तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं. आणि गेल्या म्हणून 4 वर्षापासून सातत्याने ह्या कोर्सला भरपूर डिमांड येत आहे. म्हणजे 3 वर्ष आधी तर भरपूर इंजिनिअरिंगकडे थोडा कमी ओढा झाला होता. पोरं मेडिकल क्षेत्राकडे जायला लागले होते. त्याच्यामुळं ज्यांना MBBS, BAMS, BHMS यांना मिळत नाही ऍडमिशन किंवा काही कारणांनी आर्थिक परिस्थिती थोडी कमकुवत असते. अशा पद्धतीने जे विद्यार्थिनी आहेत ते BSc नर्सिंग करून सुद्धा MSc नर्सिंग पुढे करू शकतात, MBA करू शकतात हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये आणि चांगला पगार, चांगल्या पोस्टवर जाऊ शकतात. त्याच्यामुळे ह्या संपूर्ण बेसिक कोर्स जो आपला BSc नर्सिंग याला भरपूर डिमांड आली आहे. आता डिमांड जरी आली असेल तरी एका रात्रीत कॉलेजेस उपलब्ध होत नाही सगळी. त्याच्यामुळं कॉलेज संख्या ही लिमिटेड असते आणि त्याच्यामध्ये प्रत्येकालाच वाटतं की आपला सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश व्हावा, मोफत व्हावा, वसतिगृह उपलब्ध व्हावे. मात्र तसं होत नाही. रिॲलिटी आहे ती आपण स्वीकारली पाहिजे. तर प्रत्येक जण मला म्हणतो की सर मला 80% 85% 90% 95% गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का? तर मी तुम्हाला थोडी माहिती देतो की आता सध्या गव्हर्नमेंट कॉलेजेस किती आहेत आपली आणि प्रायव्हेट कॉलेजेस सध्या प्लेयर किती आहेत हे सँक्शन केलेले आहे यावर्षी जे राहणार आहे. त्याच्यामुळं तुमच्यासाठी ही माहिती फार महत्वाची असणार आहे. तुम्ही आवर्जून ती पूर्ण पहा. त्याच्यामुळं मी तुम्हाला जसं म्हटलं की यावर्षी एकूण या प्रवेश प्रक्रियेमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज किती असणार आहे. तर साधारणतः या यंदाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये 9 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहे. किती? 9. संख्या लक्षात घ्या. 9 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. कुठे आहे हे मेडिकल कॉलेज? एक मुंबईला आहे, एक पुण्याला आहे, जालन्याला आहे, एक पुण्याला आहे, लातूरला आहे, नंदुरबारला आहे, त्याच्यानंतर गोंदियाला आहे, कोल्हापूरला आहे आणि सांगलीला आहे. तर हे सगळे मेडिकल कॉलेज या 9 ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं. पुण्याला 2 आले आहेत.
तर ते 9 मेडिकल कॉलेजेस आहेत आणि त्याच्यामध्ये प्रवेश क्षमता तुम्हाला सांगतो किती आहे. साधारणतः इकडे 600 आणि 50 740 740 सीट्स आहेत गव्हर्नमेंटच्या यावर्षी. किती? 740. त्याच्यामुळं 9 कॉलेजमध्ये 740 सीट्स आहेत आणि आपल्या याच्यात साधारणतः 50,000 विद्यार्थी हे सहभागी होतील. चला ठीक आहे, गव्हर्नमेंटला पहिले जे 1000-2000 आहेत त्याच विद्यार्थ्यांना संधी अधिकाधिक आहे. ते सुद्धा पहिले 1000च म्हणेल मी. त्याच्यामुळं आता तरी सध्या साधारणतः सीट्स या 740 आहे. किती? 740 आहे आणि पहिले जे 1000 विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे क्रुशियल असणार, जे पहिल्या मेरिट लिस्टमध्ये येतील, म्हणजे साधारणतः ज्यांचा क्रमांक हा 1000 पर्यंत आहे, 1 ते 1000 त्यांना इथे प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे तुम्ही म्हणता ना की मला 80% आहे किंवा मी राखीव प्रवर्गात आहे, मला 85% आहे, मी राखीव प्रवर्गातून अर्ज भरलाय किंवा कोट्यातून अर्ज भरला आहे, तर हे फार इथे ना बीएससी नर्सिंगसाठी कठीण काम आहे की तुम्हाला प्रवेश मिळेलच गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये. त्याच्यामुळं 740 सीट्स, 9 कॉलेज एवढं लक्षात ठेवा. जे मेरिट लिस्टमध्ये जी होईल, आता तुम्ही रजिस्ट्रेशन कराल सगळं. बाय द वे रजिस्ट्रेशन करून घ्या. रजिस्ट्रेशन सुरू झालंय. तुम्ही आता नोटिफिकेशनची वाट वगैरे पाहू नका. रजिस्ट्रेशन सुरू झालंय. तातडीने रजिस्ट्रेशन करा. त्याच्यामुळं कागदपत्र काय लागतात ते सुद्धा माहिती करून घ्या. नसेल माहित तर मला तुम्हाला जे काही समजत नसेल त्याच्यामध्ये ते आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, विचारा. मी प्रत्येक विद्यार्थ्याला रिप्लाय हा दिलाय. त्याच्यामुळं तुमच्यासाठी ही माहिती आहे. सो 740 सीट्स, 9 कॉलेज आणि साधारणतः 1000 जे पहिले विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी हे सगळं राहणार आहे. त्याच्यामुळं मला 95 पर्सेंटाईल मिळाले, 96 मिळाले, त्याच्यापेक्षा तुमचा अनुक्रमांक काय आहे आणि प्रत्येक प्रवर्गासाठी किती जागा रिक्त आहेत हे पाहूनच आपल्याला पुढे जावं लागेल. पण साधारणतः कट ऑफ मी सांगतो, म्हणजे मला असं वाटतं की जे ओपन वाले सगळे आहेत खुल्या प्रवर्गात 98-99 पर्सेंटाईल, फार फार तर 97 पर्सेंटाईल पर्यंत हे होईल. त्याच्यामुळे हे 9 कॉलेजेस आहेत. त्या 9 कॉलेजेसची मी नावं सुद्धा तुम्हाला सांगून देतो. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग, बीएससी नर्सिंग मुंबईला आहे. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग जे आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजला आहे, तिथे सुद्धा आहे. त्याच्यानंतर बीएससी नर्सिंगचं आहे. कुठे आहे कॉलेज? हे आहे जालनाला, गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंग कॉलेज जालना. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग बारामतीला आहे. बारामतीला सुरू झाला आहे. तिथे आय थिंक मेडिकल कॉलेजमध्ये सुरू आहे बारामतीच्या. त्याच्यानंतर लातूरला झाला आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग सुरू. त्याच्यानंतर नंदुरबारला आहे कॉलेज ऑफ नर्सिंग आणि गव्हर्नमेंट कॉलेजेस नाही, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग, त्याच्यामुळे प्रत्येक पासून आहे. गोंदियाला आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ कॉलेज ऑफ नर्सिंग कोल्हापूरला आहे आणि सांगलीला आहे. तर असे हे कॉलेजेस सगळे आहे आत्ता. त्याच्यामुळं आपली एकूण परिस्थिती बघता सीट्स कमी आहे, विद्यार्थी भरपूर आहे, त्यामुळे चुरस टफ असणार आहे. पण इतर कॉलेजेस भरपूर आहेत ज्यांना या वर्षीसाठी MUHSनी, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सनी मान्यता दिली आहे. म्हणजे हेच कॉलेज सगळे हे तुमच्या सगळ्या प्रवेश प्रक्रियेमध्ये येणार आहेत. त्याच्यामुळे हे कॉलेजेस आहेत साधारणतः. आणि साधारण एकूण कॉलेज बघता ही 9 महाविद्यालय आणि दुसरी साधारणतः आतापर्यंत तरी 77 ही कॉलेजेस आहेत. मग तुम्ही त्याला सेमी गव्हर्नमेंट वगैरे म्हणता, ऍक्च्युली ते सेमी गव्हर्नमेंट वगैरे असा शब्द नाही आहे. टोटली अनएडेड कॉलेज आहे, ते प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. फक्त तिथे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते, विद्यार्थ्यांना हाफ मिळते, मुलींना पूर्ण शिष्यवृत्तीची रक्कम मिळते. त्याच्यामुळं सेमी गव्हर्नमेंट हा शब्द तुम्हाला कोण सांगतं काय? प्रायव्हेट कॉलेजेस आहे, गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट याच्यातच आहे सगळे आपले कॉलेज. तर ही माहिती मला तुम्हाला द्यायची होती. रजिस्ट्रेशन सुरू झालंय, रजिस्ट्रेशन करा. तुम्हाला मी कॉलेज सांगितले साधारणतः 77 कॉलेज हे प्रायव्हेट कॉलेजेस आहे, 9 हे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. त्याच्यामध्ये अजून काही कॉलेज संख्या वाढतील. जशी जशी अपडेट येईल, ॲफिलिएशन देता येईल तसं मी तुम्हाला सांगेल. हेच कॉलेज तुम्हाला दिसतील प्रवेश प्रक्रियेमध्ये. तुम्हाला काही शंका असतील, काही प्रश्न असतील, बिनधास्त विचारा. आणि आपल्याकडे काय इथं नोंदणी करा, हा नोंदणी करा, पेड ते मला अनेक विचारतात तुम्ही पेड काउन्सिलिंग करा. काही पेड वेड नाही, तुम्ही विचारा, फ्री काउन्सिलिंग आहे आपल्या इथे. त्याच्यामुळं अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तुमच्या मित्रमैत्रिणींचा फायदा होऊ द्या. एकसाथ तुम्ही सोबत कुठेतरी चांगल्या महाविद्यालयात तुमचा प्रवेश व्हावा, तुम्ही शिकावं, तुम्ही मोठा व्हावा अशीच माझी इच्छा आहे. पत्रकारिता करता करता मी हे करत असतो. अधिक विस्तृतपणे मी तुम्हाला माहिती मिळावी शैक्षणिक क्षेत्रातली, म्हणून मी हे चॅनल सुरू केलं आहे. मी शैक्षणिक बातमीदारीच करतो. त्याच्यामुळं
इथून देणारी माहिती ही बऱ्यापैकी ही खरी आणि बरोबर असते, अधिकृत असते. त्याच्यामुळं तुम्ही एकच करा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. तुमचा फायदा करा, आपल्या आजूबाजूंचा फायदा करा. तुम्ही सर्व शिकाल तर भारत देश नक्कीच हा मोठा होईल. भेटत राहूया अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींच्या माहितीसाठी. तोपर्यंत